नमस्कार, मी गीता फॅशन या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप स्वागत आहे। तर आज मी तुम्हाला बॅक पार्टची कटिंग दाखवणार आहे, ती पण हेवी साईजमध्ये आणि कमी गळ्यात। म्हणजे पाठीमागचा गळा एकदम शॉर्ट आहे, कमी आहे 6 इंचाचा फक्त। तर 6 इंचाचा गळा असल्यावर कटिंगमध्ये काय काय बदल करायचे, शोल्डर कशी ॲडजस्ट करायची, मुंड्यामध्ये काय ॲडजस्टमेंट करायची, जर तुमच्या मुंड्यामध्ये घोळ येत असेल पाठीमागं तर मुंडा कसा कटिंग परफेक्ट करायचा, या सगळ्या टिप्स मी कटिंगमध्ये सांगणार आहे। तर स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा आणि आवडला तर लाईक करायला विसरू नका। नवीन असाल तर सबस्क्राइब करा चॅनलला आणि बेल आयकॉनची घंटी दाबा। चला तर मग वेळ न लावता कटिंगला सुरुवात करूया। अप्पर चेस्ट 23 आलेले आहे, तर 23 दुने 46 अप्पर चेस्ट आहे। फुल बस्ट बघूया किती भरतीये। आपल्याला जुन्या ब्लाऊजवरून ब्लाऊज कटिंग दाखवणार आहे। तर फुल बस्ट आलेले आहे 12 इंच, तर बार चौक 48 फुल बस्ट जुन्या ब्लाऊजवर येते। तर या पद्धतीने आपल्याला आता ही कटिंग करायची। तर उंचीचं माप मी टाकून घेतले। इथं तुमची उंची जी असेल त्यामध्ये 1 इंच प्लस करून उंचीचं माप टाकून घ्यायचं आहे। डबल फोल्ड करून घेतलेलं आहे मी कापडाचा आणि बिन अस्तरचा ब्लाऊज आहे। आता इथे गळा मोजून घेते। गळा आहे 6 इंच। तर 6 इंच गळ्यासाठी आता काय काय बदल करायचे, कशी कटिंग करायची ते पुढे बघा। इथे टाकायचा आहे अप्पर चेस्टचा चौथा भाग। अप्पर चेस्टचा चौथा भाग प्लस 1 इंच लूजिंग आणि प्लस 1.5 इंच शिलाई मार्जिन। अशा पद्धतीत इथं मी माप टाकून घेतलेले आहेत। तुमची जी पण अप्पर चेस्ट असेल त्यामध्ये चौथा भाग करून 1 इंच प्लस जर 6 इंचाचा गळा कटिंग करायचा असेल तर खाली कमरेचा चौथा भाग प्लस 1 इंच टक्स आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन। मुंड्यासाठी 7 इंचावर खूण करून घेतले। परफेक्ट 7 इंचाचा मुंडा आहे असं म्हणता येणार नाही। इथे आपल्याला जुन्या ब्लाऊजवर मुंडा मोजून घ्यायचा आहे। तर हा मुंडा भरतोय 10.5 इंच आणि आता आपल्याला राऊंडमध्ये 10.5 मध्ये प्लस अर्धा किंवा पाऊण इंच भेटला पाहिजे, अशा पद्धतीने मुंडा टाकायचा आहे। तर इथे शोल्डर आलेली आहे 6.25। जे पण आपल्या अंगावर शोल्डर असते त्यामधून मी पाऊण इंच 1 इंच कमी केलेले आहे आणि 6.25 वर शोल्डर टाकले। इथे सुद्धा 6.25 वर एक खूण करून घेतली, सरळ रेघ ओढून घेतली। त्यानंतर आपल्याला क्रॉस बॅक चेक करायचं आहे। तर अगोदर मुंड्याचा बॉक्स आखून घेतलाय आणि आता आपण क्रॉस बॅक चेक करून घ्यायचा आणि मग मुंड्याचा आकार द्यायचा। तर क्रॉस बॅक मी चेक केलेला आहे इथे। तर 16 भरलेला आहे। तर 16चे निम्मे 8 येतात। 8 वर आपल्याला इथे खूण करून घ्यायचे। 6.25 शोल्डर आहे, परत एकदा दाखवते। नंतर इथे आपल्याला 8 वर खूण करायचे आणि आपल्याला तिरकस रेघ ओढून घ्यायचे इथे क्रॉस बॅकची आणि मग मुंड्याचा आकार द्यायचा आहे। तर हा आर्म होल तुमच्याकडे असायलाच पाहिजे। अगदी परफेक्ट आर्म होल टाकता येतो, मुंड्याचा आकार टाकता येतो। नसेल तुमच्याकडे तर मी व्हिडिओमध्ये लिंक लावते, त्यावर क्लिक करून तुम्ही विकत घेऊ शकता। तर हा मुंडा आपला जास्त भरतोय त्यामुळे मी अर्धा इंच कमी करून घेते आणि परत एकदा हा फ्रेंच कर्व लावून आपण मुंडा मोजून घ्यायचा आहे। तर परत एकदा मोजून घ्यायचा। जोपर्यंत आपल्याला हवा तेवढा मुंडा भरत नाही तोपर्यंत आपल्याला कमी जास्त करून घ्यायचा आहे। माझा हा जास्त होतोय तर मी कमी कमी करते। तर हा सुद्धा थोडा जास्तच झालेला आहे, आपल्याला अजून थोडासा कमी करायचा आहे। तर फ्रेंच कर्व थोडा वर घेऊन मोजून बघूयात। या पद्धतीने आपल्याला 10.5 मध्ये पाऊण इंच म्हणजे 11.25 भरायला पाहिजे। तर बरोबर 11.25 भरलेलं आहे आणि मग प्रॉपर तिथे मी एक लाईन ओढून आता आपल्याला हा आकार देऊन घ्यायचा आहे मुंड्याचा। एकदम परफेक्ट मुंडा बसतो अशा पद्धतीने जर मुंडा कटिंग केला तर। आणि जर मुंड्यामध्ये जर चुन्या येत असतील तुमच्या तर याच पद्धतीने तुम्ही मुंड्याचा आकार दिलात तर अगदी परफेक्ट तुमचा मुंडा बसणार आहे, चुन्या येणार नाहीत पाठीमागे। आता इथे आपल्याला शोल्डर मोजून घ्यायचे। त्या अगोदर गळा उंची टाकून घेऊया। 6 इंच गळा उंची आहे। तर शोल्डरची पट्टी मोजून घेऊया। जुन्या ब्लाऊजवर 3 इंच शोल्डर पट्टी तयार आहे। त्यामध्ये आपल्याला पाऊण इंच शिलाई मार्जिन देऊन मी 3.25 वर खूण करून घेतले
आणि नंतर मग 3.5 इंच आपल्याला गळ्याला रुंदी द्यायची आहे खाली आणि असा हा बॉक्स तयार करून गळा टाकून घ्यायचा इथे। अशा पद्धतीने एकदम अगदी कमी वेळात बॅक साईडची कटिंग मी तुम्हाला दाखवलेली आहे। आपल्याला परत एकदा मग उंची चेक करायची आणि आता इथे फिटिंग आणि शिलाई मार्जिनची रेघा ओढून अजून एक तुम्हाला सांगायचं आहे, तर नवीन बॅच आपली ऑनलाईन क्लासची येत्या 6 तारखेपासून चालू होते। तर ज्यांनी कुणाला इच्छुक असाल क्लास करण्यासाठी त्यांनी पटापट रजिस्ट्रेशन करून आपापली सीट बुक करा आणि रजिस्ट्रेशन करण्यासाठी 9764 835 902 या नंबरवर संपर्क साधा, व्हॉट्सॲप मेसेज करा, त्यावर तुम्हाला आपल्या क्लासबद्दल सर्व माहिती भेटून जाईल।